पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात एक धक्कादायक आणि संतापजनक वास्तव समोर आलंय। एकीकडे जल जीवन मिशनच्या कोट्यवधी रुपयांच्या योजना आणि मोठ्या मोठ्या घोषणा केल्या जात आहेत, मात्र दुसरीकडे आदिम कातकरी बांधवांना आजही जनावरांसोबत डबक्यातील दूषित पाणी पिऊन तहान भागवण्याची वेळ आली। भोंदूबुवा खरात प्रकरणात ज्या पद्धतीने शासन प्रशासन आणि तपास यंत्रणा आक्रमक झाली आहे, त्याच पद्धतीने ग्रामीण भागात बोगस काम करणाऱ्या, वेळेवर पाणी पुरवठा न करणाऱ्या ठेकेदारांवर आणि निष्काळजी अभियंत्यांवर कारवाई होणार का, असा संतप्त सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित केला जातो। डहाणू तालुक्यातील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर असलेल्या विवळवेढी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कातकरी पाड्यावर तब्बल 250 ते 300 लोकवस्ती आजही पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करते। महिला, वृद्ध आणि लहान मुलांना रात्रीच्या अंधारात जवळपास 1 किलोमीटर पायपीट करून पाणी आणावं लागते। धक्कादायक बाब म्हणजे ज्या डबक्यातून ग्रामस्थ पाणी भरतात, त्याच डबक्यात जनावरही पाणी पित असल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला। ग्रामस्थांनी अनेकदा ग्रामपंचायत आणि प्रशासनाकडे तक्रारी केल्या, मात्र आश्वासनांशिवाय काहीच मिळालं नसल्याचा आरोप नागरिकांनी केला। वाढत्या उन्हामुळे दूषित पाण्यामुळे साथींच्या आजारांचा धोका वाढला असून तात्काळ कायमस्वरूपी पाणी पुरवठा सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांनी दिलाय। आदिवासी कातकरी समाजाला आजही मूलभूत सुविधा मिळत नसल्याचं हे वास्तव प्रशासनाच्या विकासाच्या दाव्यांवर मोठं प्रश्नचिन्ह उभं करते। तर लाखो रुपये ग्रामपंचायत पाणी पुरवठ्यासाठी खर्च करत असताना 4 फुटांवर असलेले पाणी व्यवस्थित विहीर बांधून पाणी पुरवठा ग्रामपंचायत जिल्हा प्रशासनाला करता येत नाही, हे आपल्या जिल्ह्याचं दुर्दैव आहे।